तर आज दुसरं समीकरण बघूया. पहिल्या समीकरणाचा सर्वांनी आलेख काढला असेल. गुड मॉर्निंग बेटा प्रतीक, मेसेज मिळाला. चला आता अभ्यासाकडे वळूया. तर आलेखासाठी पुन्हा एकदा रिपीट काय करायचं आलेख सोडवताना ते तुम्हाला एकदा समजावून सांगतो आणि म्हणजे थोडी रिव्हिजन होईल. तोपर्यंत आता हे बरेच जण जॉईन करून घ्यावं लागतंय. तर सर्वप्रथम परीक्षेमध्ये ज्या वेळेस तुम्हाला आलेख कागद दिला जातो, दिल्यानंतर म्हणजे एक पुरवणी सेपरेट बोर्डाच्या परीक्षेमध्ये दिल्या जाते. त्या पुरवणीवरती तुमच्या हॉल तिकीटवरती तुमची सर्व माहिती भरायची. म्हणजे परीक्षेच्या त्या वेळेस तुम्हाला शिक्षक आमचे शिक्षक बंधू तसं मार्गदर्शन करतीलच. आणि आलेख कागदाचा एक अंदाजे सेंटर घ्यायचा, पट्टीच्या साहाय्याने उभी रेषा मारायची म्हणजे काढायची. उभी रेषा काढत असताना एक खबरदारी घ्यायची, जी रेषा आपल्याला डार्क करायची त्या रेषेच्या थोडंसं अलीकडून पट्टी ठेवायची, किंचित एक 2 मिलीमीटर अंतरावर, आणि मग रेषा मारायची. जनरली काय होतं की शिकवताना ही त्रुटी राहून जाते. ज्यावेळेस आपल्याला रेषा काढायची असते, समजा ही आलेखाची रेषा आणि हिला डार्क करायची, मुलं या रेषावरतीच रेषेवर पट्टी ठेवतात आणि इकडून मग ती पेन्सिलने रेषा येते अशी इकडच्या बाजूने. तर तसं होऊ न देण्यासाठी थोडंसं याच्या अलीकडून तुम्ही पट्टी ठेवायची आणि ती रेषा डार्क करायची. मग एक्स आणि वाय ऍक्सिस झाल्यानंतर एक्स डॅश वाय एक्स आणि एक्स डॅश वाय आणि वाय डॅश हे सर्व नोंदून झाल्यानंतर त्या कागदाच्या चारही कोपऱ्याला पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण. पहिले चरण दी फर्स्ट क्वाड्रंट इज प्लस प्लस, सेकंड क्वाड्रंट इज मायनस अँड प्लस, थर्ड क्वाड्रंट इज बोथ आर मायनस फ्रॉम एक्स अँड वाय ऍक्सिस, अँड फोर्थ क्वाड्रंट इज प्लस अँड मायनस मीन्स प्लस फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड मायनस फ्रॉम वाय ऍक्सिस. असे 4 चरण, पहिले दुसरे तिसरे चरण तुम्हाला लिहायचे. ते चौकोनी, त्यामध्ये 2x2चा तो स्क्वेअर झाला पाहिजे, 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटरचा कोपऱ्यामध्ये फक्त. आणि नंतर प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. प्रमाणाचं गेल्या आठवड्यामध्ये सांगायचं राहिलं असेल, यू हॅव टू यूज द स्केल दॅट इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. इन मराठी यू कॅन राईट दॅट ॲज 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. इन दिस वे दी फर्स्ट प्रायमरी प्रिकॉशन्स before plotting the graphical representation of points on graph paper you have to do this. तर ही तयारी झाल्यानंतर जे समीकरण तुम्हाला दिल्या जातं, 4 गुणांसाठी प्रश्न असतो, कधी 2 गुणांसाठी एकच समीकरणाचा आलेख काढायचा असतो. मग रेषीय समीकरण मीन्स लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन इज वी आर गोइंग टू सॉल्व दिस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ ग्राफ. आलेखाच्या साह्याने आपल्याला हे सोडायचं आहे. म्हणजे आलेख काढल्यानंतर 2 रेषा परस्परांना छेदतातच आणि मग त्यांचा जो छेदनबिंदू असतो त्या छेदनबिंदूला तुम्हाला दिलेल्या समीकरणाचा उकल संच असं म्हणलं जातं. म्हणजे त्या 2 किमती ठेवल्या तर त्या समीकरणाचं समाधान होतं. आणि म्हणून ही दुसरी पद्धत आहे. पहिली अंकगणितीय पद्धत आपण बघितली, चलाचे निरसन करून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून. आता ही दुसरी पद्धत आहे. या दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आलेखाच्या साह्याने हे सोडवायचं असतं. मग आलेख तयार झाला. आता काय करायचे की जे 2 समीकरण दिलेले, एका समीकरणाचा आलेख कागदाच्या बॅक साईडला कागदावरती पुरवणीवरती तुम्हाला तक्ता तयार करायचा आहे. नंतर ते समीकरण समजावून घ्यायचंय. समजावून घेतल्यानंतर डाव्या बाजूला तुम्ही वाय सेपरेट करायचा. त्यासाठी पक्षांतराचे सर्व नियम, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, भागाकार गुणाकार, गुणाकार भागाकार, वजाबाकी बेरीज, बेरीज आणि वजाबाकी हे तुम्ही वापरायचे. वाय डाव्या बाजूला काढायचा. एक्सचं समीकरण एक्सच्या स्वरूपामध्ये उजव्या बाजूला येणार आहे. आणि आल्यानंतर मग त्यापुढे काय करायचंय तुम्हाला की तुमच्या मनाने एक्सच्या किमती घेत जायचं. आणि एक्सच्या किमती तुम्ही घेत गेले की तुम्हाला त्या एक्सच्या किमती घेताना ही खबरदारी घ्यायची की वायची किंमत 15-20च्या पुढची येऊ नये. कारण आपल्या आलेख कागदावरती वाय साधारणतः वरच्या बाजूला 12-13 पर्यंत आणि खाली 12-13 पर्यंत मावतो. मग त्याच्या आतच एक्सची अशी किंमत निवडायची की वायची किंमत आपल्या आवाक्यातली असली पाहिजे, आलेखाच्या एककाच्या ती बाहेर जाऊ नये. आणि मग तशा पद्धतीने जे समीकरण प्राप्त होईल त्या समीकरणामध्ये एक्सची किंमत ठेवायची, वायची किंमत प्राप्त करायची. अशा बोर्डाच्या मानांकानुसार तुम्हाला 3 किमतीचा आलेख काढावा लागतो. परंतु आपण या 5-6 किमती घ्यायच्या. म्हणजे जरी 2-3 चुकल्या तरी ज्या जास्तीत जास्त एका सरळ रेषेत आल्या त्याच्यातून रेषा काढायची. रेषेला दोन्ही बाजूला टोकावरती, वरच्या आणि खालच्या बाजूला, लेफ्ट आणि राईट साईडला जर पॅरलल आली तर त्या ठिकाणी बाण काढायचे. आणि बाण काढून, टोकदार बाण काढून त्याच्यावरती रेषेच्या एका टोकावरती तुम्हाला रेषेचं समीकरण लिहायचं आहे.
आता समीकरण लिहून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या समीकरणासाठी वापस तुम्हाला तीच कृती करायची आहे. एक्सच्या किमती ठेवून वायच्या किमती प्राप्त करायच्या, तक्त्यात भरायच्या, नंतर आलेख कागदावरती काढायच्या. सर्व किमती 4-5 किमती काढून झाल्यानंतर मग सर्व किमतींना समाविष्ट करेल अशी सरळ रेषा काढायची. ही रेषा निश्चितच पहिल्या रेषेला कुठेतरी छेदते. तो जो छेदनबिंदू असतो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे छेदनबिंदूचे निर्देशांक. आलेख कागदावरती त्या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलच्या सहाय्याने लिहायचे छेदनबिंदूचे निर्देशांक. इंग्रजीतून तुम्हाला लिहायचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि मग ते जे दोन पॉईंट आहे फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस, प्रत्येक वेळेस ते पूर्णांकात येतीलच असं नव्हे, तर ते कधी अपूर्णांकातही येऊ शकतात. तर तेही तुम्हाला त्या ठिकाणी पॉईंट आउट करायचे. आल्यानंतर त्या किमती तुम्हाला दिलेल्या समीकरणात ठेवून बघायच्यात की त्या समीकरणाचं समाधान होतंय किंवा नाही, तेव्हा तुमचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आलेखाचा हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. तर आता दुसरा प्रश्न, आणि यामध्ये आता नियम जे काही होते तर 2 नियम याच्यामध्ये सर्वात महत्वाचे आहेत की त्यामध्ये जर एक्सचा निर्देशांक 0 असेल, the coordinate of x-axis is 0, at that time you have to put that point, you have to show that point on y-axis. म्हणजे 0 3 असेल तर y च्या 3 वरती तुम्हाला हा पॉईंट दाखवायचा आहे. आणि जर 3 0 असेल तर x च्या 3 वरतीच तुम्हाला x-axis वरती गोळा करायचा आहे. तिथं 3 आणि 0 हे तुम्हाला कोऑर्डिनेट दाखवायचे. म्हणजे x चा 0 असला तर y वर आणि y चा 0 असला तर x वर. In this way you have to plot the graph, and after completing the graph you should note clearly, because that is the answer. You should note clearly, otherwise you have to mention clearly that the point of intersection of a graph. So I suppose the first problem in last week I have given to you to solve, that will be solved by all of you now. नाही 2-4 ग्राफ देते, तसं काही नाही. 2-4 ग्राफ देते. हा, वेगळी पुरवणी असते. नाही, ग्राफ ते आपल्याला मागावा लागतो, ग्राफ बुक, ग्राफ पेज द्या म्हणून. तर आता पान क्रमांक 1 2 x अधिक y y अधिक 2, पान क्रमांक 7 वरती या. तुम्हाला जो पहिला प्रश्न दिला होता 2x वजा y बरोबर 4, त्याचा आलेख या ठिकाणी पुस्तकात काढून दिलेला आहे. आता आपण दुसरं समीकरण बघूया. ग्राफिकल मेथड पेज नंबर 7, 7व्या पानावरती तुम्हाला आहे. इथं 2 प्रश्न दिले, 2 समीकरण दिले. x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2. हे तुम्हाला समजावून देतो आणि मग त्याचा आलेख तुम्हाला काढायचा आहे. परंतु तो आलेख तुम्ही घरी काढा, कारण इथं आलेख काढायला लागले तर बराच वेळ लागेल. तर दोन्ही समीकरण समजावून देतो. तक्ते आपण तयार करू. हे बिंदू तुम्हाला आलेख कागदावरती स्थापायचे व्यवस्थित, त्याच्यात तशा रेषा काढायच्यात आणि मग त्यानंतर जे आहे पुस्तकामधून तुम्हाला बघून ते चेक करून घ्यायचं आहे की आपला आलेख बरोबर आलेला आहे किंवा नाही. सो प्रॉब्लेम नंबर 1, पहिला प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितोय. लेट्स ड्रॉ ग्राफ्स ऑफ x plus y is equal to 4. First equation is given, x plus y is equal to 4, equation number 1, and second equation is 2x minus y is equal to 2. So at first we are solving equation number 1. पहिलं समीकरण आपण सोडवतोय. So since x plus y is equal to 4, therefore y is equal to 4, x चं पक्षांतर केलं, transferring x to the right side, that becomes minus x. This one is the equation to plot a graph. असं समीकरण तयार करून घेतलं तर तोंडी आपण orally we can solve this type of equation. तर बघा याच्यासाठीच इथं तक्ता करतोय. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने आलेख कागदाच्या मागच्या बाजूला हे समीकरण सोडवून त्याचं तक्ता त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो. x y x y x y 1 2 3 4, सरावासाठी आपण 6 किमती घेऊया. तर Vivo Y21L, I have got your message. Welcome beta, good morning. Then again 2 people entered in waiting room. Sakshi Dikle, come on, चला.
तर सर्वांना हे दिसतंय आणि हे तोंडी समीकरण आहे, तरी परंतु एक एक किंमत या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतोय बघा, लक्ष द्या. तर पहिली किंमत घेऊया नेहमीप्रमाणे, x बरोबर 0 घेतलं. आता या समीकरणात किंमत ठेवली, देअरफॉर y इज इक्वल टू 4 मायनस x, देअरफॉर y इज इक्वल टू 4 मायनस 0 that is equal to 4. So when we put x is equal to 0, y is 4 and the answer is 0 and 4. Next, number 2. आता दुसरी किंमत आहे, इकडच्या बाजूला आपल्याला जागा शिल्लक आहे, तर इथं आपण त्या किमती लिहूयात. पहिली झाली. सांग दुसरी किंमत वादे काय घ्यायचं. चला, वादेने दुसरी किंमत सुचवलेली आहे, x इज इक्वल टू -2, देअरफॉर y इज इक्वल टू 4 मायनस -2, that is 4 minus into minus, that becomes +2, so y is equal to 6. So when we take x is equal to -2, y is equal to 6, so -2 and 6. चला, तुमच्यापैकी कोणी x ची किंमत सुचवा. मी बघतोय आज जो ओके. चला, -1 या ठिकाणी एक किंमत सुचवलेली आहे. तर आता x इज इक्वल टू -1 तिसरी किंमत आपण घेतोय. x इज इक्वल टू -1, देअरफॉर y इज इक्वल टू 4 मायनस ऑफ -1, that is y is equal to 4 plus 1, that is equal to 5. So when we put -1, the value of y, that is 5. So -1 and 5. चला, तर 3 किमती झाल्या. उर्वरित 3 किमती तुम्ही मनाने ठेवा किंवा आपण इथं सोडून घेऊया तोंडीच. पुढची किंमत सांगा, x बरोबर किती घ्यायची. आज पहिल्यांदा क्लासला हजर आहे. हा, अलंकार सांग. 4. ओके. तर आता इथं जागा नसल्यामुळे तोंडी आपण इथं सोडवतोय बघा. 4 minus 4, that becomes 0. So x is equal to 4, then y is equal to 0. चला, चौथी किंमत सांगा, पाचवी. कोणी पण. 3 plus 3 plus 3. Okay, plus 3. When we take value of x is equal to +3, then clearly 4 minus 3 is 1. So x is 3, at that time y is 1. Last value, you have to suggest me the last value of x. Anyone from you? एक जण सांगा. -5, I think that is +9. ओके. x वरती 9 असेल आपल्याकडे. ओके, चला -5 घेऊया. तर 4 minus of 5, that becomes 4 plus 5 is equal to 9. So now we have completed the table, right? तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वादिली लोक. स्क्रीनशॉट काढा पटकन, आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी लिहून घ्या. ओके, काढलं सरांनी. वादे लक्षात आलं तुझ्या. लवकर लिही. मग तुझ्यामुळे इकडे सगळे 30-40 मुलं खोळंबून राहतात. पटकन लिहायचं. चला, सांची लवकर यायचं बेटा. नाही, त्याला कारण पाहिजे ना. कुठं ते लग्न आहे ना, लग्न थांबले. चला पटकन लिहा. हाँ, यस प्लीज, यू मे आस्क. नाही,
रिझन असं आहे बिहाइंड त्याच्या की एक पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तुम्ही जर घेतले 2 पॉईंट पॉसिबल आहे तर त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आपल्याला येत नाही ना. कुठलेही पॉईंट तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे साधारणतः कमीत कमी 3 घ्यायला पाहिजे. पण ॲक्युरेसी येण्यासाठी आता इथे हे समीकरण जे आहे तर सोपे आहेत दोन्ही पण, पहिलं आणि दुसरं. काही वेळेस काय होतं की या ठिकाणी समीकरण अशा पद्धतीने येतं की एक्सची किंमत ठेवल्यानंतर वायची किंमत जी ती अपूर्णांकात येते किंवा खूप मोठी येते. मग तुम्हाला त्या ठिकाणी लॉजिकली यू हॅव टू पुट व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट दी व्हॅल्यू ऑफ वाय शुड बी लेस दॅन 10 अदरवाईज 15. म्हणजे आले कागदावर मावली पाहिजे अशी समीकरणं येतात. आणि म्हणून मग त्या ठिकाणी कदाचित समजा जर आपण 6 किमती घेतल्या, 2 बिंदू जर 4 एका रेषेत आले आणि 2 चुकले, 2 बाजूला आले, तर 4 मधून जर एक रेषा जात असेल, 1 लाईन पासिंग थ्रू 4 पर्टिक्युलर पॉइंट, ॲट दॅट टाइम देर इज अ पॉसिबिलिटी दॅट युअर आन्सर विल बी करेक्ट. म्हणून आपण 2 बिंदू घेऊ शकत नाही. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज दॅट एनी 2 पॉइंट इन अ प्लेन, any 2 point in a plane is always a straight line, means a straight line passes through 2 points. कोणत्याही 2 बिंदूतून एक आणि एक सरळ रेषा जातेच जातं असं युक्लिड साहेबांनी सांगितलं. त्यामुळे आपण 2 बिंदू नाही घेऊ शकत, आपल्याला कमीत कमी 3 घेणं जरुरी आहे. ओके, समजून घेतलं. चला तर पहिलं समीकरण झालेलं आहे. आता दुसरं समीकरण मी समजावून देतोय. 2x - y = 2. सर्वांनी स्क्रीनशॉट काढा, मला पाठवा. हा क्लास रेकॉर्ड होतोय आणि हा क्लास नंतर समजा ज्यांचा मिस होईल, म्हणजे शनिवारपासून आता रेकॉर्ड करतोय आपण, आणि रेकॉर्डेड हा क्लास जो आहे तो तुम्हाला माझ्या मनू मॅथ्स या युट्यूब चॅनलवरती दिसेल. परंतु रेकॉर्डिंग मध्ये हे सगळं उलट येतं. तर मग हे जे तुम्ही स्क्रीनशॉट काढले ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन, कमेंट बॉक्समध्ये, त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता, बाय चान्स जर तुमची काही अजून शंका राहिली असेल तर. ओके, चला आता हे पुस्तक दुसरं समीकरण आपण आता सोडवणार आहोत. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर दुसरं समीकरण सोडवण्यापूर्वी विचारून घ्या. आलेखासंबंधी काही अडचण असली तर विचारा. मी वारंवार तुम्हाला यासाठी सांगतोय की हा विषय जो आहे मॅथमॅटिक्स, हा विषय गणित हा विषय तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करिअर करत असताना अडतो. म्हणजे नीटची परीक्षेला जरही तुम्ही मॅथ घेतलेलं नसेल तर फिजिक्सचा पेपर राहतो. तुमच्या घरातल्या कोणी भावाने बहिणीने कोणी नीटचा पेपर दिला असेल तर त्याला एकदा विचारून बघा, अभ्यास करून जर दिलेला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की यामध्ये फिजिक्स नावाचा, ज्याला मराठीतून भौतिकशास्त्र असं म्हणतात, हा विषय असतो. तर यामध्ये तुम्हाला 45 प्रश्न, एका प्रश्नाला 4 गुण, एक प्रश्न जर चुकला तर मिळालेल्या गुणातून 1 गुण वजा होतो. निगेटिव्ह सिस्टीम असं त्याला म्हणतात, 1/4. तर फिजिक्समध्ये होतं काय, 45 पैकी साधारणतः 39 प्रश्न प्रॉब्लेम राहतात गणितीय, आणि 5-6 मार्काची थेरी विचारल्या जातात. कुठलीही स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, बँकिंग क्षेत्र असेल, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषय असतोच असतो. आणि ज्याला गणित जमलं म्हणजे ज्याला गणित वेळेच्या आत सोडवता आली तोच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतो. सगळ्या स्पर्धा परीक्षांचा आत्मा आणि मेरिट हे गणितावरती अवलंबून असतं. आणि म्हणून बेसिकली इफ यू हॅव टू ऑप्टेड this type of competitive exam, at that time you will have to do better in mathematics. मग ते गणित तुमचं चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस करा. अजूनही वेळ गेलेली नाही, टप्प्याटप्प्याने तुम्ही यश प्राप्त करू शकता. मला गणित येत नाही हे डोक्यातला विचार काढून टाका, त्याच्याऐवजी दुसरा विचार करा, मला गणित का येत नाही. मग त्याची उत्तरं तुमच्याजवळच असतील. प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धती, प्रत्येकाच्या डोक्यातलं मेमरी कार्ड हे एकमेकांपासून वेगळं राहतं. तुम्हाला जे जमतंय ते तुमच्या भावाला जमेल किंवा तुमच्या बहिणीला जमेल असं नाही, किंवा त्यांना जे जमतंय ते तुम्हाला जमेल असं नाही. त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. आणि म्हणून एकदा गणित सोडवल्यानंतर ते तुम्हाला असं नाही, ते वारंवार सोडवावं लागेल. गणित हा सरावाचा विषय आहे. आणि म्हणून मी हे लिहून घेतलं. तुम्ही तुमच्या वहीवरती गणित लिहिलं किंवा आता स्क्रीनशॉट काढून दुपारी तुम्ही जेवण वगैरे करून अभ्यासाला बसले ते तुमच्या वहीवर लिहून घेतलं म्हणजे तुम्हाला आलं असं नव्हे, ते तुम्हाला वापस सोडावं लागेल. आलेख एकदा सोडून बघून नाही, 2दा 3दा 4दा तुम्हाला तो आलेख काढून बघावा लागेल. वेगवेगळ्या किमती घ्याव्या लागतील आणि त्याची उत्तर आता आय थिंक तुमच्या सगळ्यांकडे नवनीतचे गाईड आहेत. तर आलेख काढल्यानंतर तुम्ही नवनीतच्या गाईडमध्ये ते बघू शकता की तुमच्या रेषा बरोबर त्याच छेदनबिंदूतून गेल्या आहेत किंवा नाहीत.
तर सध्या आपल्यावरती जी काही लॉकडाऊनमुळे बंधनं आहेत, ऑनलाईन आपण आहोत, तुमच्या वह्या मी इथं तपासू शकत नाही, पण असे काही टेक्निक तुम्हाला सांगतो की आता हे इथं सुचवलेले, तुम्ही सुचवलेले एक्सच्या किमती घेऊन आपण वायच्या किमती काढल्या, तुम्ही आलेख काढणार आहात, मग हा आलेख चेक कुठं करायचं, तर गाईडमध्ये याचं उत्तर आहे किंवा पुस्तकात याचं उत्तर आहे. आणि मग 1-2 दिवसांनी ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसले तर एक्सच्या किमती तुमच्या मनाने घ्या, एकदा सगळ्या पॉझिटिव्ह घेऊन बघा, सगळ्या धनपूर्णांक घ्या, आलेख बरोबर तिथं छेदतो की नाही बघा, एकदा सगळ्या वजा घ्या, एक्सच्या सगळ्या वजा घ्या, वायच्या ज्या येतील त्या पुन्हा आलेख काढा, तिथंच आलेख छेदतो की नाही, असं एका समीकरणाचे 3-4 वेळेस तुम्ही आलेख काढले आणि 4ही वेळेस तुमचं उत्तर तेच आलं, 4ही वेळेस त्या रेषा तिथंच छेदल्या, तर मग समजायचं तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि हे होतंय, हे तुम्हाला येत आहे, परंतु त्यासाठी अंगातला आळस झटकून द्यावा लागेल. आणि अंगातला आळस झटकून देण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आत्ता घड्याळ फिट करावं लागेल. 5च्या आत उठायचं, 4:30 ते 5च्या दरम्यान. आणि या सवयी तुम्ही लावू शकता अजून साधारणतः 15-1 दिवस, कदाचित एखादा महिना तुम्हाला ऑफलाईनला म्हणजे स्कूल आणि क्लासेसला परवानगी मिळेल याची शक्यता कमी आहे. तर त्या दरम्यान प्रयोग करून बघा. निश्चितच तुम्ही जर ठरवलं तर या चांगल्या सवयी तुम्हाला लागतील आणि मग तुम्हाला बरोबर गणितही जमतील. चला वळूया पुन्हा, अशी चर्चा आपण करत राहणार आहोतच. दुसरं समीकरण आहे 2x - y = 2. याला सिम्प्लिफाय करून घेऊया, सोपं रूप देऊया. तर इकडून इकडं सुरुवात करूया आपण. -y चं पक्षांतर केलं आणि 2ला मध्ये बोलवलं, 2 उड्या मारीत मध्ये आले, ब्लॅक इंकने लिहितो. दोनने उडी मारली, इकडे आलं 2x - 2. y मायनस इकडे गेले तर काय झाले प्लस. देअरफॉर वी हॅव इक्वेशन y = 2x - 2. काय समीकरण मिळालं? y = 2x - 2. दिसलं सर्वांना? आता आपण याचा तक्ता तयार करूया. इथपर्यंत ओके. तक्ता तयार करून घ्या. x y इथे आपण 6 किमती घेऊयात. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने तक्ता काढा. माझ्याकडे इथं पट्टी नाही, त्यामुळे एखादी दुसरी रेषा तिरपी होईल. तुम्ही मात्र तुमच्या कुठल्याही रेषा तिरपे होऊ देऊ नका. चला तर पहिली किंमत आता या ठिकाणी मी घेतोय, x = 2 घेतोय. x = 2. Since the given equation is y = 2x - 2, therefore putting value of x2 in bracket 2 - 2, we know 2 × 2 is 4, 4 - 2, that is equal to 2. So we have first value of y. 2, the coordinates are 2 and 2. मग x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत सुद्धा किती आली? 2. राईट. आता दुसरी किंमत, सांची सांग किती घ्यायची? x = 4. सांचीने 1 मिनिट इथून ऑफलाईनला इथं तुमची मैत्रीण सांची आलेली आहे, तिने x = 4 सांगितली, ती घेऊया. सिन्स द इक्वेशन इज y = 2x - 2, therefore y = 2 in bracket 4 - 2. So 4 × 2, 2 × 4 is 8 minus 2. So we have y = 6. So when we put x = 4, then y = 6. Okay, आता ब्लू इंक यूज करतो. चला तिसरी किंमत ग्रीन इंक. तिसरी किंमत आता कोणतरी सांगितली होती, सांगा. x = 0,
therefore y is equal to 2x minus 2, that 2 into 0 minus 2, 0 minus 2 is equal to minus 2, y is equal to minus 2. चला वादे किंमत सांगतोय, सांग वादे. x is equal to 0 minus 2. वादीच किती आहे? -6. वादीची किंमत आहे x is equal to -6. Since given equation is y is equal to 2x minus 2. तर आता जागा कुठे इकडच्या बाजूला. Therefore y is equal to 2 into -6 minus 2. So -12 minus 2. तर ही काही उपयोगाची नाही, कारण y वर मावणार नाही. y is equal to -14. ती तशीच ठेवा. चला तर लिहून घ्या पटापट, स्क्रीनशॉट काढून घ्या. वादेनी खत इथं बेटा आता जागा नाहीये, तर तुम्ही सोडवा वहीवर तुमच्या. ओके. x is equal to -6, y is equal to -14. हा बसणार नाही, तर ही काय करू आपण, -14 रिजेक्ट करू. y वरती तो आमचा वाद आहे ना 1.25 क्विंटलचा आहे, त्याला सगळ्या गोष्टी मोठ्या लागतात. तशी -6 खूप लहान आहे. पण जाऊ द्या, आता इथं 3 किमती आपण हे एकदा तुम्ही लिहून घ्या, यांना लिहून द्या, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हा बोला. मी आता रेकॉर्ड करतोय. आय थिंक रेकॉर्डिंग सुरू आहे का बघतो मी. परंतु नंतर काय होतं बेटा की हे बोर्डवरचं उलट. हा रेकॉर्डिंग सुरू आहे. यामध्ये ही जी रेकॉर्डिंग याच्यामध्ये ड्रॉबॅक असा आहे की हे जे बोर्डवरचं आहे हे उलट शूट होतं इथं, तर त्या रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहताना तेवढी अडचण येईल तुम्हाला. ग्रुपवर नाही, युट्यूबवरती आहे. मनू मॅथ्स नावाचं युट्यूब चॅनल आहे माझं, त्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल. MANU मॅथ्स MATH. जर कदाचित तुम्ही उशिरा जॉईन झाले असाल तर, म्हणजे शनिवारपासून आपण रेकॉर्ड करतोय, त्याच्या अगोदरचे नाहीये. सहज शनिवारी माझ्या लक्षात आलं की जर आपण रेकॉर्डिंग केलं तर अजून जे कोणी गैरहजर आहेत त्यांना उपयोग होईल, म्हणून ते रेकॉर्ड करतोय. चला झालं लिहून. तर हॅलो, चालेल ना. x ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली का, इथं 0 घेतलेली आहे ना. हा 0 into 2 is 0, -2 that is -2. तर पुसू आता हे. स्क्रीनशॉट काढून घेतला सर्वांनी. ओके. तर आता पुसतोय मी हे. झालं का? सांचे आवरा बेटा. वादे पटकन लिहा. पांडुरंग हरी परमेश्वर विठ्ठल नारायण वासुदेवा. जिजामाऊली के तुला वंदना. हा बोला. x ची किती घेतली?
एक्स ची किती घेतली 3, तर 3 दुनी 6 वजा 2 म्हणजे वाय ची किंमत 4 आली पाहिजे. ओके ओके, चला मी इथं लिहितो. एक्स जेव्हा एक्स इज इक्वल टू 3, 3 into 2 is 6, 6 minus 2 is 4, 3, 4. चला तोंडी सोडूया. अजून किंमत सांगा. मगाशी कोणती तरी दिदी सांगत होती, सांग बेटा. एक्स ची किंमत सांगा, म्हणजे इथं आपण तोंडी सोडूया. चला वादे सांगतोय. वाद्याने सांगितली -3. जंगीपुंगी किंमत आहे, बघून घेऊया. -3. तर ही किंमत मात्र वादेची मावेल असं मला वाटतं. -3 into 2 is -6. -6 minus 2 is -8. So when we take -3, the y becomes -8. Okay, that is perfect. 8. 8 जरा वाकडा तिकडा झाला, लाजून उभा राहिला इथं. ओके, लास्ट किंमत कोण सांगते, थांबा. लास्ट किंमत माझ्या समोर नाव आहे कोमल. कोमल सांग. कोमल ढिकले. आज क्रमांक 1 ला नाव आहे हाजरीमध्ये. सांगा बेटा. एक्स ची किंमत सांगा. एक्स 5, करेक्ट. तर कोमलने 5 किंमत सुचवलेली आहे. एक्स ची किंमत 5 घेतली तर 5 into 2 10, 10 वजा 2 जे शिल्लक किती राहतील 8. तर 5 आणि अधिक 8. 8 जरा वाकडा झाला, लुकडा झाला. भारी 8 काढतो थांबत. हा 5. आणि 8. ओके, चला आता तक्ता पूर्ण झालेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही क्लास झाल्यानंतर मग आलेख काढा. आपण आता पुढच्या समीकरणाकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 1.2 पान क्रमांक 8 काढा. नाही सॉरी, त्याच्या अगोदर अजून एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ती आपण पूर्ण करूया. ऍक्टिव्हिटी 1. हे झालं. स्क्रीनशॉट काढला सगळ्यांनी. ओके ओके, चला आता हे पुसतोय मी. पान क्रमांक 8 काढा पुस्तकातील. त्यामध्ये वरती प्रश्न आहे. ऍक्टिव्हिटी 1, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू गेट ऑर्डर्ड पेअर्स. So here they have given the value of x and y and we have to complete the table. So I am going to solve the first equation and that is in this way. X minus y is equal to 1. One by one आपण सोडूया. Equation is given x minus y is equal to 1 and table, half completed table with some blank spaces is displayed on your textbook. जय जिजाऊ. पाऊसच त्याचा पडला. ठीक आहे, सोडवा. एक पालक आलेत, मी त्यांच्याशी बोलतो. 1-2 मिनिटात वापस येतो. काल ते कितीदा फोन केल्यानंतर फोनच एंगेज झाला. हा हा, ते म्हणलं आता यांना तिकडे ऍडमिट केलंय. त्या दिवशी मग काल ते जाऊ लागले गाडीने. हा ना, बर बर. काही
पण ते कनेक्शन आहे ना, तर मायकोसिस म्हणजे कठीण आजार. काळी बुरशी म्हणजे इथून सुरुवात होती, नंतर नाकात, नंतर डोळ्यात. त्याच्यामुळं मग ते आता सरकार साहेबाचा मुलगा त्याच्या जे क्लासमेट होते तर ते तिथं घाटीमध्ये आहेत. काही 2-4 जण आहेत वाटतं. त्याला फोन करून पुन्हा याला पाठवलं, म्हणून त्याच्याकडे जाऊन ये. त्याला सांगितलं, म्हणलं तात्काळ लवकर घे म्हणलं ऑपरेशन. काल ऑपरेशन मग त्या यादीमध्ये नाव टाकून दिलं तर त्यांनी. काल बहुतेक झालं असलं ऑपरेशन झाल्यावर मग काय नाही. तरी ऑपरेशन म्हणजे ते डायरेक्ट इकडून हेच काढावं लागतं, दाढ काढावं लागतं. मग काय बघू आता, मी काही फोन नाही केला, म्हणलं 11-11:30 फोन करू. तेच म्हणलं तुम्हाला माहिती आहे की नाही आहे, म्हणून तुम्हाला कल्पना द्यायची. नाही. ते आपलं सुनीलच्या आई ते गेले टचक्यात खायला टेकले आमच्यापाशी. तर मग ते अगोदर रूमवर होते, म्हणले पुन्हा
मी असं बसू आणि इकडे तिकडे पाहिलं असं पळायला तिथं तिथं पळायला मी पळायलो काही पळायलो ते मला वाटायचं तिथे कुठं होतं ना ते चावत होतं म्हणून त्या माल काही त्या लेवलला मी जवळजवळ कापडच्या घराची लांब पळाला असं करून माणूस